अरे ए अमोल कुठं आलाय या साईडला चला चला अजित पवार यांची आपण ही दृश्य पाहतोय। काटेवाडी मधली आज दोन्ही पवार वारीमध्ये सहभागी होणार आहेत आणि सध्याची काटेवाडीत ही दृश्य। अरे कुठे पण सागर अरे सागर कुठे ढकलू नको मला सध्याची आपण ही दोन दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा आज संभाजीनगर दौरा पार पडतोय आणि याच निमित्तानं थोड्याच वेळात ते संभाजीनगरात दाखल होणार आहेत आणि एकीकडे काटेवाडीमध्ये अजित पवार आपण पाहतोय वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। पायी वारीमध्ये ते सहभागी होत झालेल्या असल्याची दृश्य आता समोर आली आहेत। माऊलींच्या नामाचा जयघोष करत या ठिकाणी अजित पवार सुद्धा आता सहभागी झाल्याचे चित्र आपण पाहतोय। आज खरं तर दोन्ही पवार हे वारीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याच निमित्तानं अजित पवार सुद्धा काटेवाडीमधला आता वारीत सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे आज शरद पवार सुद्धा वारीमध्ये सहभागी होणार आहेत। तुकोबांची पालखी काटेवाडीमध्ये दाखल झालेली असून याच वारीमध्ये आता अजित पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत। तुकोबांच्या पालखीला धोतराच्या पायघड्या या घालण्यात येणार आहेत आणि याच निमित्ताने आपण पाहतोय अजित पवार स्वतः वारीमध्ये सहभागी झालेत। पाहिलं तर अजित पवार आता काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या काटेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झालेली आहे। तर या ठिकाणी आता सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत। आपण पाहिलं तर अजित दादा या ठिकाणी हातामध्ये टाळ घेत नामस्मरण करतात आणि धोत्राचे पाय घालायचे आहेत ते या ठिकाणी घातले जातात। आता जर आपण बघितलं तर अजित दादा जे आहेत ते रस्त्याने चालत चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर दादा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार। दादा आता पालखी आली काटेवाडीमध्ये आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी अजित दादा काही वेळामध्ये माध्यमांशी बोलणार आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केलाय। या ठिकाणी सुप्रिया सुळे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं त्यांच्याशी दाखल झालेले आहे। काटेवाडीतल्या आपण ही दृश्य पाहतोय। तुकोबांची पालखी काटेवाडीमध्ये दाखल झालेली आहे आणि आता अजित पवार सुद्धा वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय तर वारकऱ्यांसह आता सध्या अजित पवार सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेले असून मार्गस्थ होत आहेत।